या समारंभाला हजर असलेले यशस्वी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित प्राध्यापक वर्ग, गेले 2 वर्ष मुंबई विद्यापीठाने हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे की मुंबई विद्यापीठे त्याचा भौगोलिक विस्तार हा फार मोठा आहे. मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत मुंबई विद्यापीठ आहे आणि गोष्ट नैसर्गिक होती की एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणं या दीक्षांत समारंभामध्ये कुठेही शक्य नसतं आणि म्हणून अतिशय चांगली कल्पना त्यांनी मांडली की त्या विद्यार्थ्यांनी त्या महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभामध्ये आमंत्रित करून दीक्षांत समारंभ त्या महाविद्यालयामध्ये व्हावा. म्हणून गेले 2 वर्ष हा असा समारंभ आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या विद्यार्थ्यांकरता साजरा करतो. तुम्हाला माहिती आहे, आज विद्याप्रसारक मंडळाच्या विद्यार्थी जे मुंबई विद्यापीठामध्ये परीक्षेकरता बसतात अशा जवळजवळ 6 संस्था आहेत आणि काही हजारोनी विद्यार्थी त्यामध्ये सादर होत असतात. याही सगळ्या विद्यार्थ्यांना सामील करून घेणं ते शक्य नसतं, म्हणून त्यांना कळवून देणं शक्य असतं. अशा 30 ते 40 विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयाच्या इथे आपण बोलावतो आणि त्यांना ती पदवी त्यांना देतो. मित्र, ही एक संधी माझ्या दृष्टीने आहे एक आपल्याशी संवाद करण्याची आणि मला खात्री मी जे काय बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घेणारच आहात, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचा संबंध कुठेतरी आपल्या सगळ्यांच्याच विकासाशी जोडलेला आहे. तुम्ही तरुण आहात सगळे आणि एक मी नव्याने सांगायची गरज नाही आहे की तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह असतो, यात शंकाच नाही आहे. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हासुद्धा आठवलं तरी लक्षात येतं की त्यावेळेच्या उत्साहाने आत्ता असलेल्या उत्साहाच्यामध्ये फरक असतो. आणि हा फरक काय असतो मी तुम्हाला सांगतो की जसं तुमचं आयुष्य वाढत जातं, जसं तुम्हाला अनुभव तुमच्या गाठीला तुम्ही बांधत जाता, तशा अनेक गोष्टी तुम्ही सावधतेने करायला लागता. एखादी गोष्ट करायची तर तुम्ही या माझ्या वयामध्ये आम्ही 10 वेळा विचार करू आणि तेवढ्या तीव्रतेने एखादी गोष्ट आम्ही करू शकणार नाही, कारण त्याच्या चांगल्या बऱ्या वाईट परिणाम आम्हाला माहीत असतो. तरुणांमध्ये एक गोष्ट चांगली असते, त्या वयाचा हा परिणाम असतो की तुम्ही तात्काळ निर्णय घेऊ शकता. कधी कधी ते चांगले असतात, कधी कधी चांगले नसतात, पण आवश्यक असते की तुम्ही तात्काळ निर्णय घेऊ शकता. आणि कुठल्याही समाजाला, कुठल्याही देशाला जर का प्रगती करायची असेल तर त्याच्याकरता गती नावाची गोष्ट असते, ती साधायला लागते. आणि म्हणूनच हे ज्येष्ठ नागरिक आणि संख्येने जास्त असलेले तरुण वर्ग यांच्यामध्ये जेव्हा सुसंवाद होतो त्यावेळेला त्या समाजाची गती मोठ्या प्रमाणात चांगली चालते. आज तुम्ही त्या विषयामध्ये पारंगत झालेला, तुम्हाला जी कमीत कमी आवश्यक जे पदवी असते ती तुम्हाला मिळाली, ही फार मोठी बाब आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आजकालच्या जगामध्ये या पदवीशिवाय तुमच्या पुढच्या प्रवासाकरता निदान शैक्षणिक म्हणा किंवा व्यावसायिक म्हणा याची अत्यंत आवश्यकता आहे. पण ही पदवी हा शेवट आहे का सुरुवात आहे असं सांगितलं तर मला असं वाटतं जीवनाची सुरुवात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपले पंतप्रधान नेहमी सांगत असतात आणि जी वस्तुस्थिती आहे की लोकसंख्येने भारत हा जगाचा 2 नंबरचा देश आहे एवढंच नाही तर भारत हा तरुण देश आहे. आज तरुणांची संख्या म्हटली 15 ते 35 वर्षापर्यंत, 40 वर्षापर्यंत, तर भारतामध्ये त्यांची संख्या ही फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे ही ताकद आहे. आणि ताकद म्हणजे काय, अशी काय ताकद आहे मला तुम्ही सांगा. तुम्ही दिसायला सगळे आम्ही सारखे असतो, जरा तरुण आणि ज्येष्ठ असतो तरी, पण ही ताकद ही तुमच्या असलेल्या क्षमतेमध्ये आहे. ही क्षमता दोन्ही आहे. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तो जो उत्साह आहे, तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता आहे तुमच्या वयामुळे, आणि तुम्हाला प्राप्त झालेलं ज्ञान आहे, या तिघांचा जेव्हा संगम होतो त्यावेळेला काहीतरी पुढे गाडी सरकते. पण मला तुम्हाला इथे थोडं सावधान करायचं की जगाचा इतिहास बघितला तर ही गोष्ट तेवढीशी खरी आहे असं दिसत नाही.
आणि भारताची लोकसंख्या आज आत्ताच जास्त आहे असं नाही की अनेक शतकं आपण लोकसंख्येमध्ये जास्त, चीनही जास्त आहे. पण लोकसंख्येने अल्प असलेले जगातले देश, युरोपियन देश आणि युरोपमधलेच लोक गेल्या 150 वर्षामध्ये अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. तरुण देश आहे अमेरिका खंड. यांनी जे काही प्रगती तुम्ही आम्ही जे बघतोय आणि तुम्ही आम्ही जे काही अनुकरण करण्याचा प्रयत्न करतोय, 100% हे या अतिशय कमी लोकसंख्या असलेल्या देशाच्या लोकांनी केलेलं त्या प्रगतीचं आपण अनुकरण करतोय. प्रश्न एवढाच आहे की इतिहासामध्ये कुठलीही संस्कृती केव्हा तरी वरती पोहोचलेली असते आणि केव्हा तरी खाली येत असते. परत जेव्हा ती खाली येते तेव्हा तिला वरती जायचं असतं. मला असं वाटतं भारताच्या या संदर्भामधला आपला खालचा याचा ग्राफ बराच खाली आलेला आहे आणि आता आपल्याला वरती जायचा विचार करायचा आहे. पण हे करण्याकरता नुसताच इतिहास पुरेसा नाही. इतिहास महत्त्वाचा आहे. इतिहासाशिवाय आपण जगूच शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतिहासातच आपण धडे घेतो, ते घेतले नाही तर परत आपण त्याच चुका करतो. त्यामुळे इतिहास हा महत्त्वाचा आहे आणि भारताला तो इतिहास आहे, फार मोठा इतिहास आहे. पण तो पुरेसा नसतो. तुम्हाला जर का भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला आत्ताचा सध्याचा काळ हा महत्त्वाचा असतो आपल्या आयुष्यामध्ये. आणि तुम्ही त्यावेळी जे काही करू शकता सामूहिकरित्या, वैयक्तिकरित्या, त्यातनंच तो मापदंड ठरत असतो. तुमची प्रगती होते का होत नाही, वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि शेवटी देश या स्तरावरती. आणि मला या गोष्टी सांगायच्या एवढ्याच करता आहे की याचं गांभीर्य आपण पाहिजे तेवढं अजून घेतलं आहे असं मला वाटत नाही. साधी गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे, दरवेळी तुम्ही वाचत असाल, आम्हीही सांगत असतो आणि जी सत्य आहे, पण पुन्हा पुन्हा सांगायला ती लागते की आजही तुम्ही म्हणाल जगामध्ये जे काही तंत्रज्ञानामध्ये जो विकास आहे, तंत्रज्ञानामधला जो काही प्रगती आहे, एक प्रकारची प्रगतीचा आलेख आहे. तुम्ही मान्य करा करू नका, तुम्हाला ते मान्य करायला लागतं. आणि त्या सगळ्या कंपन्या या अमेरिकन कंपन्या आहेत. तुम्ही गुगल घ्या, मायक्रोसॉफ्ट घ्या, तुमचे फेसबुक घ्या, कुठलीही कंपनी घ्या. आणि असं काय मोठं वेगळं आहे मला अजून, कारण त्या सगळ्या कंपन्यांमध्ये तुम्हाला माहिती आहे काम करणारे लोक बऱ्याच चांगल्या संख्येने हे भारतीय आहेत. इतरही काही आशिया खंडातल्या देशातले लोक आहेत तिथे. पण मग असं काही होत का नाही असं म्हटलं जातं की अशी कुठे अजूनपर्यंत अशी बौद्धिक संपदा भारताच्या नावावरती नोंदवली गेलेली आहे की जी या मोठ्या कंपन्यांनी केलेली आहे. आणि त्याचा गांभीर्याने विचार आपण करतोय असं मला वाटत नाही. नोकरीपुरतंच आपण मर्यादित आहोत. नोकरी बरोबर आहे, सगळ्यांना काही वेगळा विचार करायला हवा, पण सगळ्यांना काही करता येणार नाही. कारण जगामध्ये एकच गोष्ट नित्य आहे, सनातन आहे, तो म्हणजे बदल. तुम्हाला आम्हाला कितीही वाटलं नाही वाटलं, दररोज जरी तुम्ही आरशासमोर उभे राहिलात आणि फोटो काढत राहिलात तर तुम्हाला 2 वर्षात कळेल तुमच्यामध्ये किती बदल झाला आहे तो. आणि हा बदल तुमच्यामध्ये असतो म्हणजे समाजामध्ये असतो, सगळ्या परिसरामध्ये असतो, बदल होत असतो. तो काही कधी कोणी थांबू शकत नाही. प्रश्न एवढाच आहे, या बदलाकरता हवी असणारी मानसिकता तयार करून त्याचं नियोजन करणं. तुम्ही बदल बघून, बदलाचा विचार करून त्याच्याकरता स्वतःमध्ये बदल घडवणार आहात का, हाच मोठा प्रश्न असतो. आणि तुम्हाला दिसतंय आत्ता, मी आत्ताची उदाहरण देतोय, अमेरिकेसारखा एवढा महान प्रचंड देश आहे, त्याच्यामध्ये जे स्थित्यंतर झालेले आहे, नवीन प्रेसिडेंट त्यांच्याकडे निवडून येतात, दरवेळेस येतात, त्यांच्याकडे सुद्धा 2 प्रबळ पक्ष आहेत. पण आत्ताचं जे स्थित्यंतर झालेलं आहे त्याचा फार गांभीर्याने विचार करायला हवा. कारण ते जरी वरकरणी कितीही वेडेवाकडं वाटलं किंवा त्यांची विधानं जरी भारताकरता धोकादायक वाटली तरी ते करण्याचं कारण काय? भारत जेव्हा पारतंत्र्य होता तेव्हा लोकमान्य टिळकांनी, पुढे महात्मा गांधींनी आणि सगळ्याच तुमच्या नेत्यांनी स्वदेशीचा आग्रह धरलेला होता. मला सांगा काय गरज होती? गरज होती, साधी गोष्ट आहे, परदेशी कपड्यांची त्यांनी होळी केली. ती प्रातिनिधिक होती होळी. याचा अर्थ काय? आपला निषेध नोंदवलेला होता. आणि तुमच्यामध्ये तरुण तत्कालीन असलेल्या लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरता की स्वदेशीचा तुम्ही स्वीकार करा. आज जर का 21व्या शतकाच्या या दुसऱ्या दशकामध्ये एका फार मोठ्या प्रगत राष्ट्राचे राष्ट्रपती तुम्हाला सांगत असतील त्यांच्या देशातल्या लोकांना की बी अमेरिकन आणि बाय अमेरिकन, मोठा क्रांतिकारक बदल आहे हा. तुम्ही जर का समजला नाही तर त्या स्पर्धेमध्ये तुम्ही उतरू शकणार नाही.
आणि हे फक्त अमेरिकेपुरतं मर्यादित नाही आहे. जगातल्या सगळ्या पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये तुम्ही गेलात, इंग्लंडमध्ये गेलात, युरोपियन राष्ट्रात जी फार प्रगत आहेत, आर्थिकदृष्ट्या प्रगत आहेत, त्यांना असं का म्हणावं लागतं आहे की तुम्ही तुमच्याच देशाचा माल? आणि हे शक्य आहे का? आजच्या भूगोलाच्या सीमा जिथे विस्कटल्या गेल्यात की ज्या अस्तित्वात नाही आहेत, अशा जगामध्ये बी अमेरिकन और बाय अमेरिकन किंवा बी इंडियन और बाय इंडियन हे म्हणणं शक्य आहे का? असं जर का झालं तर तुम्हाला माहिती आहे त्याचा पहिला परिणाम, त्याचा पहिला आघात आणि प्रहार तुमच्यावरती आहे. आज तुमचे अनेक, तुमच्या घरातली लोक, तुमची भावंडं, तुमचे मित्र हे आज अमेरिकेमध्ये जाऊन स्थायिक झालेले आहेत. आणि इथल्या भारतातल्या बऱ्याच लोकांची अशा अपेक्षा असते, नैसर्गिक आहे, मी त्याला काही दोष देत नाही. नैसर्गिक हे आहे की खेड्यातल्या लोक शहरात येतात, शहरातल्या लोक आणि प्रगत देशांकडे जाऊ इच्छितात. दॅट्स कट नॅचरल. पण याच्यावरती जर का आघात झाला आणि तथाकथित असलेल्या स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये कुंपणं पडायला लागली, त्याचा पहिला आघात हा भारतासारख्या, मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही सर्वात जगातला तरुण देश आहे, त्याच्यावरती होणार आहे, तुमच्यावरती होणार आहे. आणि हा बदल आहे, हा जर का तुम्ही बघून त्याच्याकरता नियोजन केलं, मला सांगायचं ते आहे की हा बदल तुम्हाला दिसायला पाहिजे. तुम्हाला वैयक्तिकरित्या दिसायला पाहिजे, तुमच्या विद्यापीठांना दिसायला पाहिजे, तुमच्या राज्याला दिसायला पाहिजे, तुमच्या राष्ट्राला दिसायला पाहिजे. त्याच्याकरता नियोजन तुम्ही करणार की नाही, त्याच्याकरता तुमचं वैयक्तिक आणि सामूहिक नियोजन तुम्ही काही करणार की नाही, आणि ते करण्याचा, तो विचार करण्याची अत्यंत महत्त्वाची गरज आज या देशामध्ये आहे. ती तुम्हीच करू शकता, आम्ही नाही. आणि हे नियोजन एखाद दोन दिवसात होत नाही, कारण हा बदल असतो तो कित्येक दशकं चालतो. त्याचं नेतृत्व हे तरुण पिढीकडेच असायला लागतं. तुम्ही सल्ला घेऊ शकता, पण नेतृत्व हे तरुण पिढीकडे असायला लागतं. आणि मला जी विनंती तुम्हाला करायची की या संदर्भामध्ये विद्याप्रसारक मंडळाचे जे कोणी हे पदवीधारक आहेत त्यांनी गांभीर्याने विचार केला तर नक्कीच कुठेतरी तुमचा ठसा, तुमचा विचार आणि तुमचं नवीन वैचारिक धन याचा कुठेतरी सुरुवात होईल. आणि तुम्हाला मग तुमच्या मागे अनेक लोक येताना दिसतील. त्याचा दुसरा एक कंगोरा आहे की तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं माझ्या प्रत्येक भाषणामध्ये मी तो आग्रहाने मांडत असतो. त्याचाही गांभीर्याने विचार करायला हवा की आज अधिकार आणि स्वातंत्र्य हे दोन परवलीचे शब्द झालेले आहेत. कुठलाही नेता असो, कुठलाही घटना असो, त्याच्यामध्ये हे दोन गोष्ट लिहिलेल्या असतात आणि त्याचा आपण उद्घोष पावलागणित करत असतो. पण तुम्हाला किंवा ते करणाऱ्या माणसाला एक अदृश्य गोष्ट दिसत नसते. त्या स्वातंत्र्य आणि अधिकारांच्या मागे एक फार मोठी ताकद असते, ती जबाबदारीची असते. आणि ज्याला जबाबदारी नाही आहे त्याला स्वातंत्र्य नाही आहे, ज्याला जबाबदारी नाही आहे त्याला अधिकाराचाही अधिकार नाही आहे. त्याचं तुम्हाला पटणारं उदाहरण द्यायचं तर आपल्या रस्त्यांची परिस्थिती बघा. आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे अनेक जणांकडे दुचाकी, चारचाकी आलेल्या आहेत, पण दुर्दैवाने त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं आहे, तो अधिकार आलेला आहे, पण त्यांना जबाबदारी आलेली नाही आहे. मला खात्री आहे तुम्हाला मी काय सांगते ते पट्टा आहे, आणि त्याचे प्रत्येकाला दुष्परिणाम भोगायला लागतात. आज भारतामध्ये, जगामध्ये सर्वात जास्त रस्त्यावरचे अपघात हे भारतात होत आहेत. किती दुर्दैवी घटना आहे मला तुम्ही सांगा. नाहक काहीही कारण नाही, केवळ बेजबाबदारपणामुळे आपण आपले प्राण गमावतोय, कुटुंब उद्ध्वस्त होतात. काही गरज नाही, काही युद्धाला गेलेलो नसतो आपण, त्याचा सन्मान होतो. युद्धाचा धारातीर्थी जो पडतो त्याचा फार मोठा सन्मान होतो, पण हे कारण नसताना घडत आहे. आणि ही एकच उदाहरणाची गोष्ट नाही आहे, हे तुम्हाला दिसते. पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला आढळून येईल की कुठेही या संदर्भातली हवी असलेली जबाबदारी पाळायला आपण तयार नाही आहोत. महाविद्यालयामधलं वागणं असो, महाविद्यालयाबाहेरचं वागणं असो, तुमच्या कुटुंबामधलं वागणं असो, कुटुंबाबाहेरचं वागणं असो, समाज म्हणून एक नागरिक म्हणून वागणं असो, या जबाबदारीची जाणीव ही शब्द घेऊन होत नाही. आपण आपल्या शाळेमधल्या पुस्तकामध्ये शपथ असते, किती गांभीर्याने आपण ती घेतली मला तुम्ही सांगा. म्हणजे या गोष्टी हा शिक्षणाचा भाग आहे. आणि हे शिक्षण हे पुस्तकातनं किंवा पदवीतनं प्राप्त होत नाही. हे शिक्षण तुम्हाला घरामध्ये आणि दारामध्ये मिळायला लागतं, महाविद्यालयामध्ये नंतर मिळतं.
सर्वात शेवटची पायरी महाविद्यालय हे शिक्षण देऊ शकत नाही, असा माझा ठाम विश्वास आहे. हे शिक्षण फक्त तुम्हाला घरात मिळू शकतं, हे तुमचे आईवडील देऊ शकतात, तुमचे आप्त देऊ शकतात, तुमचे मित्र देऊ शकतात, तुमची संघटना देऊ शकते. आणि हे कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये विस्कळीत झालेलं आहे. आणि याला जर का सुरळीत करायचं असेल तर शिक्षणाची गरज आहे. आणि शिक्षण म्हणजे त्या त्या व्यवसायामधलं त्या त्या विषयामधलं प्रावीण्य नाही. हे शिक्षण हे आत्मपरीक्षणाचं शिक्षण आहे, हे शिक्षण हे सामाजिक शिक्षण आहे, नागरिक शास्त्र आहे. आणि याचा गांभीर्यानेच विचार करावा. या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड कामाची नाही. म्हणजे आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, एका नव्या उंबरठ्यावरती तुम्ही उभे आहात आणि तुम्ही जर का ठरवलं की या बाबतीमध्ये माझ्यापुरता, मी मागतो तुमच्यापुरता स्वार्थी व्हा. बाकी माझा मित्र काय करतो, मैत्रीण काय करतो हे मी बघणार नाही, पण माझ्यापुरते हे जे काही निर्बंध आहेत, हे काही सामाजिक नियम पाळण्याची जी काही आवश्यकता आहे ते मी स्वतः पाळीन. मी कोणाला काही विचारणार नाही, सांगणार नाही, थांबणार नाही आणि त्याचा आग्रह धरेन. उदाहरण देतो की भारतामधली एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे, ते म्हणजे वक्तशीरपणा आपल्यामध्ये राहिलेली नाही. आपल्याला आवश्यक असते, आपल्या गाड्या वेळेवर सुटायला लागतात, विमानं वेळेवर सुटायला लागतात, पगार वेळेवरती मिळायला लागतो, या सगळ्या अपेक्षा असतात. पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये बघा, तुम्ही कुठलाही कार्यक्रम बहुतांशी म्हणतो आपले सोडून द्या. विद्याप्रसार मंडळ नक्कीच तुम्हाला अनुभवाने तुम्ही शिकला असाल की त्याला अपवाद आहे, पण तो वक्तशीरपणा पाळला जात नाही. हा कुठनं आणणार माणूस, कुठली पदवी तुम्हाला असं शिकवणार की तुम्ही आता वक्तशीर व्हा उद्यापासून. माझी तुम्हाला विनंती आहे की हा आग्रह तुम्ही आयुष्यामध्ये धरा, घरी धरा, घरापासून सुरुवात करा. आणि मग तुमच्या जिथे जिथे तुम्ही निगडीत आहात, मग तुम्ही आता व्यवसाय करता लागाल, स्वतःचा व्यवसाय सुरुवात कराल किंवा बाकी कुठल्याही कार्यक्रमांना जा, तिथे आग्रह धरा, तुम्ही वेळेवरती जा. आणि मग आग्रह धरा, ज्याला देहबोली म्हणतात ना, तुमची नाराजी दाखवा की मी वेळेवरती आलो आणि अजून काही गोष्टी सुरू का झाल्या नाही. वेळ लागेल, पण नक्की हा बदल घडेल. आणि अत्यंत आवश्यक आहे, कारण परत लक्षात ठेवा किती कठीण आहे ते तुम्हाला कळेल तुम्ही जेव्हा असं ठरवाल उद्यापासून की बाबा ही गोष्ट मला करायची आणि इतके वाजता मी ठरवले, मी तेवढं त्याच्या आधी 10 मिनिटं जाणार आहे. कारण त्याचं नियोजन करायला लागतं. त्याच्याकरता सकाळी 7 वाजता जायचं असेल तर रात्री लवकर झोपायला लागतं, झोपायच्या आधी जेवायचं असेल तर ते वेळेवरती जेवायला लागतं, त्याची एक मोठी रांग लागते. त्याचा विचार तुम्हाला करायला लागतो, तुम्हाला नियोजन करायला लागतं, तुम्हाला त्याप्रमाणे आखणी करायला लागते. आणि ती जर का संस्कृती तुमच्या विचारामध्ये आली तर लक्षात ठेवा, माझे शब्द तुम्ही बघाल की तुमच्या दैनंदिन जीवनाच्या तुमच्या कार्यशैलीमध्ये ते येतात, ती संस्कृती होते तुमची. आणि प्रत्येक गोष्ट तुम्ही ही आखणी करून करायला लागतात, नियोजन करायला लागतात, त्याचे पुढचे होणारे परिणाम विचार करायला लागतात. आणि ते जेव्हा तुम्ही करायला लागाल तेव्हा लक्षात येईल की ही मी तुम्हाला सांगतोय विस्कटलेली घडी आपोआप सुधारायला लागेल. आज पाश्चात्य देश संख्येने जे कमी आहेत त्यांचे एकच ताकद आहे, एकुलती एक ताकद आहे, ती म्हणजे त्यांच्यामध्ये नागरिक शास्त्र आहे. हे कटाक्षाने पाळलं जातं. त्या संदर्भामध्ये जबाबदारीची जाणीव प्रत्येकाला आहे. स्वच्छता मोहीम आज 70 वर्षांत आपल्याला राबवायला लागते. सरकारला सांगायला लागतं तुमच्या घरामध्ये शौचालय हवं. सरकारचं काम आहे आणि योग्यच आहे, ते व्यवस्थित करतायत. प्रश्न असा आहे की स्वच्छता ही अशी होऊ शकते का? तुमची अस्वच्छता दुसरा कोणीतरी स्वच्छ करायची, हा काय विचार आहे? तुमचा परिसर तुम्ही जर का वस्तू टाकून देणार असाल आणि तुम्ही जर का अस्वच्छ राहणार असाल, तुमचे विचार आचार सुद्धा अस्वच्छ असतील, ती स्वच्छता कुठला देश, कुठलं नेतृत्व, कुठली व्यवस्था आणू शकणार नाही, आणू शकणार नाही. ही स्वच्छता तुमच्यामध्ये तुमचा संस्कृतीचा भाग म्हणून यायला लागणार, जबाबदारीचा भाग म्हणून यायला लागणार. आणि ती आली तरच ती स्वच्छता येणार आहे, नाहीतर कितीही प्रयत्न केले तरी स्वच्छता येणार नाही. मित्रांनो, सर्वात शेवटी मी सांगणारे महत्त्वाचा मुद्दा आहे. आज 2 दिवसांनी भाषा दिवस आहे आणि नंतर विज्ञान दिवस आहे. दोन्ही महत्त्वाचे विषय आहे. विज्ञानाला फार मोठं महत्त्व दिलं जातं आणि भाषेला अजिबात दिलं जात नाही. ही पण एक दुर्दैवी घटना आहे. म्हणजे विज्ञानाच्या विद्यार्थ्याला असं वाटतं की बाबा भाषा काही फार महत्त्वाचा भाग नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये सगळे यशस्वी शास्त्रज्ञ
यांच्यामध्ये चांगल्या संपर्काचे गुणधर्म होते. संपर्काचा अर्थ नुसतं बोलणंच नाही, लिहिणं सुद्धा. प्रभावी लिहिण्याकरता तुम्हाला तुमचे जे विचार असतात ते संपर्क मनुष्य होमोसेपियन्स एकच जमात अशी संबंध प्राणीमात्रांमध्ये आहे की जी बोलू शकते. बाकी लोक आहेत, कोण म्हणतं डॉल्फिनला आहे, कोण म्हणतं कावळ्याला आहे, असेल, आपल्याला माहिती त्यांचं भाषा काय आहे ती. पण जी तुम्ही आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने बोलू शकतो ती फक्त मानव जातीला भाषा लाभलेलं वरदान आहे. तुम्हाला एक स्वरयंत्र आहे, वेगळं आहे, आणि त्याचा उपयोग केल्यामुळेच आज तुम्ही या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये श्रेष्ठ प्राणीमात्र म्हणू शकता. ते त्याच्यामुळेच म्हणू शकता. पण या ताकदीचा वापर हा फार थोडा केला गेला आहे. फार थोडी लोक करतात. फार जगातले मोठे नेतृत्व ज्यांनी दिले ते करू शकतात. तुम्ही का नाही करू शकत? दुर्दैव असं आहे की जर का आज आम्ही कोणालाही व्यवसाय करता शिकण्यासारखं आहे. यातनं तुम्ही काहीतरी शिका. मी नंतर सांगेन काय शिकायचं ते, कारण चुका करून आपण शिकत असतो. तर ही भाषा जर का तुम्ही अवगत केली नाही, तर आज A4 साईजच्या कागदावरती जर का त्या आलेल्या विद्यार्थ्याला जे तुमच्यासारखे पदवी प्राप्त केलेले त्यांना सांगितलं बाबा याच्यामध्ये तू एका विषयावरती मला आता समोर बस आणि काहीतरी लिहून दे, तू लिहू शकत नाही. तुम्ही ब्लॉग जर का बघत असाल, इंटरनेटवरती जात असाल, तर तुम्हाला माहिती आहे फार कमी लोकांचे मोठे ब्लॉग्स असतात किंवा मोठं ते लिहू शकतात. जास्तीत जास्त म्हणजे 2 ओळी, एखाद ओळ. याचं कारण ती क्षमता नाही आहे. ती क्षमता आपण हरवलेली आहे. ज्याला एक्सप्रेशन, आर्टिक्युलेशन आणि प्रेझेंटेशन म्हणतात, की तुम्ही आधी विचार करायला पाहिजे. तो विचार केल्यानंतर त्याची संयुक्त एक मांडणी करता यायला हवी, आणि ही कला आहे, शिकायला लागते. ही जर का जगामधले सगळे नेतृत्व, सगळं आपल्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व बघा, हे सगळे वकील होते. त्यांना त्यांच्या व्यवसायाचा भाग म्हणून त्यांना बोलायला लागतं. पण तसं होता कामा नये. वकिलांशिवाय इतर लोकांनी सुद्धा या लढ्यामध्ये भाग घ्यायला लागतो. पण वकिलाला करायला लागतं, कारण त्याची बाजू त्याला मांडायची असते. तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे, लक्षात ठेवा. तुम्ही वकील आहात. कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर का यशस्वी व्हायचं असेल, तुमची बाजू मांडायला लागते. आणि थापा मारून थोडे दिवस मांडता येते. त्याला चिरकालित्व आणायचं असेल तर त्याच्याकरता विचार त्यात असायला लागतो, आशय असायला लागतो, आणि त्याची मांडणी असायला लागते, आणि त्याच्याकरता भाषेवरती प्रभुत्व लागतं. त्यामुळे विज्ञान आणि भाषा या दोन्ही प्रगती करता आवश्यक असलेल्या बाबी आहेत. भाषा विज्ञान आहे. भाषा विज्ञान हा जो शब्द आहे किंवा हा जो विचार आहे तो भारता इतका बाकी जगातल्या कुठल्याही देशामध्ये विकसित झालेला नव्हता आणि नाही. पाणिनी हा एकमेव वैज्ञानिक आहे, भाषा वैज्ञानिक, की त्याला त्याच्या जवळपास सुद्धा आज कोणी पोहोचू शकलेलं नाही आहे. 2500 वर्षापूर्वी तो होऊन गेला भारतामध्ये. तर विज्ञान आणि भाषा या दोन्ही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यांचं गांभीर्याने, जबाबदारीने त्याची जबाबदारी स्वीकारून तुम्ही तुमचे जर का व्यवसाय, तुमची बाकी नीती आयुष्याची जर का आखली, तर नक्की त्याच्यामध्ये फायदा होतो. आणि भाषेच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन, काही परवलीचे शब्द असतात. कुठेतरी गरिबी हा शब्द वापरायला लागतो, कुठेतरी तळागाळातले हा शब्द वापरायला लागतो, कुठेतरी बहुजन हा शब्द वापरायला लागतो नेतृत्वाला. त्यांनाही काही कळत नसतं. आणि सर्वात जास्त गुन्हेगार त्या सगळ्यांचे कोण असतील तर तेच लोक असतात जे ह्या शब्द सारखे वापरत असतात. तसा एक भाषेच्या बाबतीत परवलीचा शब्द आता झालेला आहे, ते म्हणजे बोलीभाषा. मित्र, बोलीभाषा 12 कोसावरती बदलते. अवश्य त्याचा अभिमान बाळगा तुमच्या बोलीचा. तुमच्या बोलीमध्ये बोला, लिहा, नाटकं करा, सिनेमे काढा, त्याला कोणी बंदी केलेली नाही आहे. पण जर का तुम्हाला संपर्काची भाषा म्हणून अस्तित्वात व्हायचं असेल, विज्ञानाची भाषा म्हणून व्हायचं असेल, प्रत्येक भाषेला एक प्रमाण भाषा लागते. दुर्दैवाने मराठीला प्रमाण भाषा बनवण्याचा प्रयत्न 100 वर्षापूर्वी संपला. जे काही प्रयत्न झाले ते 100 वर्षापूर्वी झाले, आणि ते सुद्धा त्याची सुरुवात पाश्चात्यांनी केली आहे, भारतीय माणसांनी नाही. पुढे काही भारतीयांनी त्याला योगदान दिलेलं आहे. पण कोणी तुम्हाला सांगायला लागेल बोलीभाषा अवश्य बोला, पण त्यांना माहीत नसतं. ते स्वतः काही लिहित नसतात, फक्त भाषणं ठोकायची असतात. त्यांना सांगायला लागतं विज्ञानाचं एक पुस्तक आहे, रसायनामधलं पुस्तक आहे, मराठीमध्ये मला हे लिहून दाखव. त्याला लिहिता येणार नाही. मराठी येत असतं चांगलं, कथा कादंबऱ्या लिहित असतात, कारण त्यांचा तो प्रदेश नाही, तरी ते बोलतात. विज्ञानाकरता
किंवा बाकी कुठल्याही भाषेला जिवंत राहायचं असेल तर त्याला प्रमाण भाषा व्हायला लागतं. इंग्रजी आज प्रमाण भाषा आहे. इंग्रजीच्या बोली कधी ऐकली तुम्ही? मला विचारा कोणाला तरी, इंग्रजीची बोली कुठली आहे ती? इंग्रजी प्रमाण भाषा आहे. प्रमाण भाषा आहे म्हणजे त्याला डिक्शनरीज आहेत, त्याचे एन्सायक्लोपीडिया आहेत, त्याच्यात ज्ञानकोश आहेत, त्याच्यामध्ये ती माहिती दिलेली असते, त्याचं प्रमाणीकरण केलेलं असतं. तिथं का तुम्ही स्वीकारता? स्पेलिंग वेळावाकडे लिहून चालत नाही. तुम्हाला एका विशिष्ट याने स्पेलिंग करायला लागतं, एका विशिष्ट याने रचना करायला लागते प्रत्येक वाक्याची. तुम्ही करता, तुम्ही मान्य केलेलं आहे ते. मग मराठी करता का नाही? रस्वदीर्घ नको, अमुक नको, तमुक नको, हे मारेकरी आहेत. मराठीचंच मारेकरी नाही तर संपूर्ण समाजाचे मारेकरी आहेत. तुम्हाला लिहायचं तसं लिहा, माझा त्याला विरोध नाही, तुम्ही लिहा आणि लोकांकडे करा. पण विज्ञान जर का तुम्हाला लिहायचं असेल तर त्याची भाषा ही प्रमाण भाषा लागते. तुम्हाला वकिलाला, जजला, न्यायाधीशाला जेव्हा एखादा निर्णय द्यायचा असतो, तो निर्णय ज्याला नॉन ॲम्बिग्युइटी म्हणतात, ज्याच्यातनं कुठलेही दोन अर्थ होणार नाहीत, अशा अर्थाने तो निर्णय द्यायला लागतो. नाही तर भांडण होतात. आज तुम्ही बघतोय प्रत्येक निर्णयामध्ये वकील लोक काहीतरी वेगळा अर्थ काढत असतात. शब्दांचं प्रमाणीकरण होऊन सुद्धा तरी सुद्धा हे होतं. तर तुम्हाला तुमचे विचार, वैज्ञानिक विचार, सामाजिक विचार, गंभीर विचार हे लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर त्याच्याकरता प्रमाण भाषेची आवश्यकता आहे आणि त्याचा आग्रह तुम्ही धरा. वक्तशीरपणा, स्वच्छता आणि प्रमाण भाषेचा आग्रह हे तीन अतिशय महत्त्वाची गोष्टी आहेत आणि ती तरुण पिढीच करू शकेल आणि तुम्ही ते करा अशी मला खात्री आहे. मित्र, मी तुम्हाला सांगितलं की हा संवादाचा भाग मला वाटतं स्वतःला, कारण हा संधी असते तुमच्याशी संवाद घालण्याची, संवाद करण्याची. ती करा. तुम्ही मला ही संधी प्राप्त करून दिली. पुन्हा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या आयुष्यामध्ये, भविष्यामध्ये यश इच्छितो आणि माझं हे भाषण पुरं करतो. धन्यवाद.